नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. आपल्याला अथर्व व्हायचंय. अथर्व शीर्षाचा मार्ग निवडलाय आपण. मोरयाचे चरण हे आपलं ध्येय ठरलेलं आहे. त्या दृष्टीने आपण विचार करत प्रवास करतोय, अंतरयात्रा करतोय. ती करत असताना मोरयाचं स्वरूप समजून घेतलं, वेगवेगळ्या अंगाने समजून घेतलं, मोरयाचं ज्ञान करून घेतलं, त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं. या अर्थाने त्याचं ज्ञान आपल्यापर्यंत आलं. आता ज्ञानाच्या पुढे जाऊन भक्ती करायची आहे. ज्ञानोत्तरा भक्तीचं वर्णन करतायत. ते करताना निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म स्वरूप समजून घेतलं. आता आपल्याला त्याच्या सगुण रूपाचं ध्यान करायचंय, सगुण रूपाची उपासना करायची आहे. आणि मग ती उपासना सांगायला सुरुवात केली. ज्याचं वर्णन आपल्यासमोर एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम इत्यादी स्वरूपात आपण केलं. ते वर्णन करत असताना आपण एका मुद्द्यापाशी येऊन थांबलो. लाल आहे माझा मोरया. का लाल आहे त्याचं उत्तर आपण पाहिलं. रंग त्याचा लाल आहे कारण रंग लाल थांबण्याचा रंग आहे. मोरया ही थांबण्याची जागा आहे. का थांबायचंय? आता नाहीच पुढे जायला काही, संपलं. याच्या पलीकडे तत्वच अस्तित्वात नाही. त्या अंतिम तत्वापाशी थांबायचंय, त्या परमतत्वामध्ये जाऊन विलीन व्हायचंय. त्याच्यासाठी लाल रंग सांगितला. लाल हा मोठा सुंदर रंग आहे, लक्षात घ्या. जगातला सर्वाधिक आकर्षक रंग आहे लाल, म्हणून पहिले लक्ष त्याच्याकडे जातं. म्हणून तो तुम्ही पहा ना, लहान मुलांचे खेळणे पहा, त्या खेळण्यांमध्ये लाल रंग प्राधान्याने वापरलेला असतो. चुटुक लाल एकदम, ज्याला आपण ब्लड रेड म्हणतो इंग्लिशमध्ये, तशा प्रकारचा रंग वापरलेला असतो. का वापरायचा? कारण त्याच्याकडे पहिले लक्ष जातं. का त्याच्याकडे पहिले लक्ष जातं? विज्ञान त्याचंही निरूपण आपल्या समोर करतं. विज्ञान सांगतं त्याच्याकडे लक्ष यासाठी आधी जातं की सगळ्यात पहिले पाहिलेलाच रंग तो आहे. आयुष्यात तुम्ही आम्ही पाहिलेला पहिला रंग लाल आहे. कशावरून? त्याचं उत्तर आहे मातीच्या गर्भातच पाहिला तो. जेव्हा तिथं डोळे पहिल्यांदा उघडले आपण आतमध्ये असताना, तेव्हा आजूबाजूला सगळीकडे लालच रंग दिसत होता. रक्त पसरलेलं होतं. त्या मातृगर्भात मला लाल रंग दिसत होता. लाल हा मी आयुष्यात पहिला पाहिलेला रंग आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर तो पहिला रंग असेल ना, तर तो शेवटचा रंग असला पाहिजे. आयुष्यात पहिला रंग लाल पाहिला मातेच्या गर्भात, आयुष्यात शेवटचा लाल रंग पाहायचा माझ्या मोरयाचे रक्त कमलाप्रमाणे असणारे अद्वितीय चरण कमल. त्याचाच विचार आपल्या समोर. म्हणून लाल रंगापाशी थांबायचंय. त्या लाल रंगाचा विचार आपल्या समोर केला. का तिथे थांबायचं? त्याचं उत्तर आहे सगळंच तिथं थांबणार आहे. तुम्ही थांबायचा न थांबण्याचा नाही प्रश्न, अंतिम अवस्था ती आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना पुढचा शब्द आपल्या समोर सांगितला अथर्व शीर्षकारांनी. मोरयाचं आणखीन एक नाव लंबोदर, रक्तम लंबोदरम. पुढचं वर्णन आपल्या समोर येतं. कशाला लंबोदर म्हणतात? पहिलीपासून आपण पाहतोय, केवळ मराठीचे अर्थ लावू नका, केवळ बाह्यांगी अर्थ लावू नका, केवळ शरीराचं वर्णन म्हणून समजून घेऊ नका, नाहीतर लंबोदर शब्दाची पंचायत होईल. मोठ्या पोटाच्या कोणीही माणसाला लंबोदर म्हणावं लागेल, त्याचा अर्थ अभिप्रेत नाही. चित्रकार करतात अडचणी त्या, ते आपल्याला त्याच पद्धतीने मोठ्या मोरयाचं पोट रंगवलेलं दाखवतात. तशा पद्धतीने चित्रकार काढतात, मूर्तिकार करतात. ते ठीक आहे त्यांच्या पद्धतीने. आपल्याला तत्व समजून घ्यायचंय. चित्रकारांची मूर्तिकारांची अडचण आहे. आपण जो गज शब्दाचा अर्थ पाहिला होता, चित्रकार कसा दाखवणार, मूर्तिकार कसा दाखवणार? त्यांचा नाईलाज आहे. म्हणून त्यांनी त्या गज शब्दाच्या ऐवजी हत्तीचं डोकं वापरलं, कारण त्यांना गज शब्दाचा समानार्थी शब्द हत्ती सापडला. म्हणून त्यांनी प्रतीक रूपात ते वापरलं. ठीक आहे, नाईलाज आहे, त्यांनी वापरलं, वापरू द्या. आपल्याला समजून घ्यायचंय. आपल्याला हत्ती दिसायची गरज नाही. आपल्याला गज म्हणजे जगच्या विपरीत असलेलं हेच समजून घ्यायचं. ते समजून घेण्याचं माध्यम चिंतन आहे. त्याच्याकरता आपण बसलेलो आहे. त्या चिंतनातून समजून घेऊ मोरयाला. लंबोदर म्हणजे काय? लंबोदर शब्दाचा केवळ मी आता सांगितलं तसं मोठ्या पोटाचा संबंध नाही. मुद्गल पुराणाने लंबोदर शब्दाचा दिव्यार्थ आपल्याला सांगितला. कोणता?
मुद्गल पुराणकार शब्द वापरतात, यस्योदरात विश्वमिदं प्रसूतं ब्रह्माणि तद्वत् जठरे स्थितानि अनंतरूपम जठरम हि यस्य लंबोदरंतम प्रणतोस्मि नित्यम. यस्योदरा, ज्याच्या उदरातून विश्वमिदं प्रसूतम, हे अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या उदरातून निर्माण झाले. कारण कथा आपल्याला येते गणेश पुराणामध्ये, मुद्गल पुराणातही कथा येते. ज्यावेळी या सृष्टीची रचना करा असं भगवान ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे भगवंता, सृष्टीची रचना करा हा तुमचा आदेश कळला, पण सृष्टी म्हणजे काय तेच माहीत नाही, मी रचना करू कशाची. गणेश पुराणकार कथा आपल्याला सांगतात, मोरयाने आपल्या सोंडेनी ब्रह्मदेवांना उचललं आणि चक्क गिळून टाकलं. का गिळलं? भगवान लंबोदरांच्या उदरामध्ये गेले. भगवान ब्रह्मदेव मोरयाच्या उदरात गेले. त्या लंबोदराच्या उदरात असणारे अनंत कोटी ब्रह्मांड त्यांनी पाहिले. बाहेर जेव्हा आणलं मोरयाने, तेव्हा त्यांना सांगितलं आता असं तयार करा, विथ प्रॅक्टिकल नॉलेज. प्रत्यक्ष दाखवलं त्यांना, त्यानुसार ज्ञान दिलं आणि तसे निर्माण करायला सांगितले. हे सगळे विश्व मोरयाच्याच उदरातून निर्माण होतात. म्हणून यस्योदरात विश्वमिदं प्रसूतं ब्रह्माणि तद्वत्, हे सगळे जे ब्रह्म आहेत अन्नापासून विष्णू शंकरादिकांपर्यंत ते सगळे ज्यांच्या उदरातून निर्माण होतात, तद्वत् जठरे स्थितानि, हे सगळं त्यांच्या जठरात थांबलेलं असतं. कारण शेवटी विश्व बाहेर नाही आलेलं, हे सगळ्यांच्या आतमध्ये मोरयाच भरलेलं आहे आणि हे सगळं मोरयाच्याच आत आहे. हे सगळं मोरयाच्याच उदरात खेळतंय. जसं एखाद्या उमराच्या आतमध्ये ते किडे जन्माला येतात, आतमध्येच जन्माला येतात, आतमध्येच वाढतात, आतमध्येच अनेकदा त्यांची समाप्ती होते, तशी या विश्वाची रचना आहे. मोरयाच्या उदरातच ते विश्व तयार होतं, मोरयाच्या उदरातच राहतं, मोरयाच्या उदरातच शेवटी सगळ्याचा लय होणार आहे. मग त्या सगळ्याचा होणार असेल तर माझाही तिथंच होणार आहे, पण त्या सगळ्यांच्या सोबत नाही, माझा वेगळेपणाने झाला पाहिजे. सगळ्यांचा लय जबरदस्तीने असणार आहे, माझा विलय असला पाहिजे, शांत असला पाहिजे. कधी ना कधी नष्ट व्हावंच लागणार आहे. दोन मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. लहानसं एक उदाहरण तुम्ही आपल्याला आणखीन लक्षात येईल. प्रत्येक झाडाला जेव्हा पान असतात, लागलेली पानं असतात, ते पान जर तुम्ही तोडलं ना तर त्याला दोन्हीकडे पाण्याचा थेंब येतो. एका बाजूला झाडाला जिथून पान तोडलं तिथेही पाण्याचा थेंब येतो आणि जिथून पान तोडलेलं असतं त्या पानाच्या देठाला पण पाण्याचा थेंब येतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते दोघेही रडले. लक्षात घ्या. पाणी आलं, दिसणार नाही, त्याचं रडणं ऐकू नाही येणार, ध्वनी नाहीये, शब्द नाहीये त्यांच्याजवळ, पण त्याला दुःख झालेलं आहे, त्या दुःखातून तर ते पाणी आलेलं आहे. एक पान तोडलं तर दोन्हीकडे दुःख होतं, दोन्हीकडे त्या पानालाही दुःख झालं, त्या झाडालाही दुःख झालं. का? कारण तुम्ही पान तोडलं. पण लक्षात घ्या, उन्हाळ्याचे दिवस येतात, पानझडीचा विषय येतो आणि पानझडीत ते झाड सगळे पानं सोडून देतं. ते जेव्हा पानं सोडून देतं ना तेव्हा ना झाडाला पाणी आलेलं असतं ना पानाला आलेलं असतं. का? कारण आता झाडाने पान सोडलेलं आहे. हा दोन मधला फरक व्यवस्थित लक्षात घ्या. तोडणे दुःखदायक आहे, सोडणे आनंददायक आहे. लय कधीतरी होणारच आहे, प्रत्येकाचा होणार आहे. ज्याने आयुष्यात अथर्वशीर्ष आयुष्यात कधी ऐकलं नाही त्यालाही मरावंच लागणार आहे, त्याला हा देह सोडावाच लागणार आहे. त्याच्यासाठी हे जग कधीतरी संपणारच आहे, पण त्याचं संपणं हे दुःखदायक असणार आहे. मलाही हे जग कधीतरी सोडावंच लागणार आहे. ते आनंद आणि सोडता आलं पाहिजे. का? कारण आता मला मोरयाच्या चरणी लीन व्हायचंय. ही भूमिका तयार झाली पाहिजे. जी गोष्ट होणारच आहे ती गोष्ट आनंदाने स्वीकारता आली पाहिजे, तरच अथर्व होता येईल ना. तेच अथर्वतेचं सूत्र आहे. लक्षात घ्या. जीवनात जे काय घडतंय ते शांतपणे स्वीकारता आलं पाहिजे. आणि मग घडणाऱ्या सगळ्या गोष्टीतली सगळ्यात वाईट गोष्ट कोणती? त्याचं उत्तर आहे लय. तो लय मला शांतपणे स्वीकारता आला पाहिजे. विश्वाचा लय केव्हा व्हायचं तेव्हा होईल. माझा ज्या दिवशी लय होईल त्या दिवशी मी मोरयाच्या चरणी लय नाही, लीन नाही, विलीन झालो पाहिजे. त्याच्याकरता आयुष्यभर लीन असलो पाहिजे. मग विलीनतेची अवस्था येईल. ती रचना आपल्याला सांगतायत, लंबोदर सांगतायत. शेवटी सगळं त्याच्याच उदरात लीन होतं. त्या लंबोदराचं चिंतन केवळ मोठ्या पोटाच्या देवाचं नाही, लंबोदरात्माचं हे स्वरूप सांगितलं. आणि आणखीन पुढचं स्वरूप सांगितलं, शूर्पकर्ण. कसं पोहोचता येईल त्या लंबोदरापर्यंत त्याचं उत्तर पुढच्या शूर्पकर्णमध्ये दिलेलं आहे. मोरयाचं नाव आहे शूर्पकर्ण. सामान्य अर्थ कोणता? ज्याचे कान सुपासारखे आहेत असा. एवढा आकाराचा विचार आहे? नाही.
आकार आहे तसा. हत्तीचं जे मस्तक प्रतीक रूपात घेतलं आपण म्हटलं, त्या हत्तीचे कान दिसायला सुपासारखे असतात, पण नुसत्या आकाराचा विचार नाहीये, त्याच्या गुणधर्माचा विचार आहे. कोणते गुणधर्म आहेत त्याचं उत्तर आम्हाला स्वयंपाकघरात जावं लागेल. आमच्या माता भगिनी वापरतात, 2 पदार्थ वापरतात. एकाला चाळणी असं म्हणतात, एकाला सूप असं म्हणतात. 2 मध्ये पदार्थ स्वच्छ करण्याचंच काम केलं जातं, पण दोघांचं स्वरूप किती वेगळं आहे. चाळणीमध्ये ती माता एखादी पीठ घेते, चाळायला सुरुवात करते. काय होतं त्याचं उत्तर आहे, सगळं चांगलं पीठ खाली परातीत गोळा होतं आणि वर काय राहतं, चाळणीमध्ये कचरा, कोंडा, काड्या, दगडं जे काय असेल ते सगळं त्या चाळणीत शिल्लक राहतं. वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. चाळणीचं स्वरूप किती विचित्र आहे. चाळणी सगळ्या चांगल्या गोष्टी सोडून देते आणि नको तो कचरा स्वतः शिल्लक ठेवते. चाळणीसारखीच रचना गाळणीची. चहा गाळायला घ्या तुम्ही, सगळा चहा कपामध्ये आणि हिच्यात फक्त चोथा शिल्लक. शेवटची उरलेली पावडर, तिचा काही उपयोग नसलेल्या गोष्टी त्या तिच्यात शिल्लक राहतात. अनेकांची रचना अशीच असते. कशाची? कानांची. म्हणजे चांगलं सगळं सोडून देतात आणि नको तेच आठवत बसतात. नसले पाहिजे कान तसे. कान कसे असले पाहिजे? मोरयाचं वर्णन करता सांगितलं, शूर्प कर्ण. कान सुपासारखे असले पाहिजे. म्हणजे काय? चाळणीच्या पूर्ण उलटी रचना सुपाची आहे, लक्षात घ्या. सुपामध्ये धान्य घेते आमची एखादी माता भगिनी, पाखडायला सुरुवात करते. सगळा काडी कचरा उडून जातो, सगळे फुलपट उडून जातात, सगळ्या फालतू गोष्टी उडून जातात, सगळ्या हलक्या गोष्टी उडून जातात. जे मजबूत दाणे असतात, जे पक्के दाणे आहेत, जे सत्वयुक्त दाणे आहेत, तेवढेच शिल्लक राहतात. सूप सगळा काडी कचरा उडवून लावतं आणि फक्त चांगलं तेवढं शिल्लक ठेवतं. माझ्या मोरयाचे कान तसे आहेत. आता आलं का लक्षात? आपण त्याला इतकं सांगतो तरी तो ऐकत का नाही? कारण आपल्या सांगण्यातला सगळा काडी कचरा तो आधीच उडवून लावतो, पोचतच नाही त्याच्यापर्यंत. का नाही ऐकत? त्याचं उत्तरच त्याच्या शूरप्रकरणात दिलेलं आहे. मोरया ऐकतच नाही. का? पाखडून घेतो. हे करायच्यात काय फालतूच्या गोष्टी? तुम्ही जाऊन तुमचं रडगाणं त्याच्यासमोर गात बसला, तो ऐकत नाही. तो जाऊ द्या व आपण ऐकत नाही. एक साधी कल्पना करा. समजा उद्यापासून मी रोज तुमच्या घरी यायला सुरुवात केली आणि रोज माझ्या आयुष्यातले दुःख तुम्हाला सांगायला सुरुवात केली. किती दिवस ऐकाल? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. त्याच्यानंतर माझी वेळ जर ठरलेली असेल तर दार बंद करून निघून जाल की नाही? नशीब समजा मोरया दार बंद करून निघून जात नाही, पण तो समोर बसलाय, ऐकतच नाही. का? कोणालाच ऐकावं वाटत नाही. तुम्हाला मला ऐकावं वाटत नाही. त्याला कसं ऐकावं वाटेल? नाही सांगायचं. त्याच्या कानामध्ये सत्वयुक्त असलेलं जे काय असेल तेवढंच शिल्लक राहतं. हे सगळ्या मागणीचा, हा सगळ्या मायेचा पसारा उडवून लावल्या जातो. या सगळ्या व्यथा उडवून लावल्या जातात. मोरया फक्त योग्य ते शिल्लक ठेवतो. काय ऐकतो? त्याचं उत्तर आहे फक्त एकच गोष्ट ऐकतो. कोणती? गजानन गजानन गजानन. एवढंच ऐकतो. याच्या पलीकडे काही ऐकत नाही. त्याला त्याचं नाव अत्यंत प्रिय आहे. आणि असतं ना, आपल्याला नाही आहे का? आपलं नाव आपल्याला किती प्रिय आहे. वास्तविक लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या क्षणी हे नाव नव्हतं. आईवडिलांनी 12व्या दिवशी त्यांना आवडणारं नाव ठेवलं. मला विचारलं नाही. बरं, विचारलं असतं तरी उपयोग नव्हता, कारण मी काहीही उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हतो. त्यांना एक नाव आवडलं, त्यांनी या देहाला एक नाव ठेवलं. 12 दिवस तर बिना नावाचाच होता. 12व्या दिवशी नामकरण संस्कार झाला, नाव आपल्याला ठेवण्यात आलं. ते नाव आपण इतकं पक्क धरलंय की रात्री बेरात्री कोणी आवाज दिला तरी पटकन उठून उभा राहतो. ओ आलो. काय आपल्याला ते नाव आवडतं. वृत्तपत्र आपल्या समोर सकाळी येतात, आल्यानंतर उघडून पहा, त्याच्यात जर आपलं नाव कुठं असेल, आडनाव भले दुसरं असेल, नाव जरी दिसलं पटकन लक्ष तिकडे जातं. मला सांगा, ज्या आपल्या नावाच्या भरोशावर काहीच होत नाही, आपलं नाव सांगून कोणते 4 कामं होत नाहीत, त्या आपल्या नावामध्ये आपल्याला जर इतकी प्रियता असेल तर ज्याच्या नावावर ब्रह्मांडाचे सगळे व्यवहार चालतात त्या मोरयाचं नाव त्याला किती प्रिय असेल. काय ऐकतो? याचं उत्तर फक्त नामस्मरण ऐकतो. आणि म्हणून काय सांगावं? तिथं जावं, मंदिरामध्ये असेल, घरातल्या मूर्तीच्या समोर असेल, बसावं, फक्त गजानन 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 करावं. अथर्व शीर्षाचे पाठ करावे, तेवढं ऐकणार आहे. बाकीचं सगळं सोडून देणार आहे, कारण शूर्पकर्ण आहे. तो सगळं पाखडून घेतो. तो म्हणतो करायचं काय यांचं ऐकून? तो फक्त
फक्त भगवंताचं नामस्मरण, त्या नामस्मरणामध्ये आपल्याला लीन व्हायचंय हे सांगण्याकरता भगवंताचं नाव सांगितलं. शूर्पकर्ण तो असला पाहिजे, मीही तसा असलो पाहिजे. संपवत आलेत आता निरूपण, आणि जेव्हा संपवत येतात ना, शास्त्राचा नियम असतो, जे सुरुवातीला सांगितलं ते शेवटी सांगितलं पाहिजे. त्याला एक वाक्यता असं म्हणतात. उपक्रम उपसंहार एक वाक्यता. उपक्रमात जे सांगितलं होतं, आरंभी जे सांगितलं, शेवटी तेच सांगितलेलं असलं पाहिजे. नाही तर सुरुवात वेगळीचकडे केली, समाप्ती भलतीचकडे झाली, याला शास्त्रवचन नाही म्हणत. सुरुवात केली होती भद्रम कर्णेभिः शृणुयामदेवः, मी चांगलं तेवढंच ऐकील. इथे आरंभ केला होता, शूर्पकर्णापाशी समाप्ती करायची आहे. माझे कान मोरयाचेच कान सुपासारखे आहेत, माझेही कान सुपासारखे असले पाहिजे. माझ्या मुखातून केवळ अथर्वशीर्ष निघायचं असेल, माझ्या मुखातून केवळ नाम निघायचं असेल तर साधा नियम आहे. टाकीची रचना अशी आहे, वरून टाकी जे ओतल्या जातं तेच खालच्या नळातून बाहेर निघणार आहे. मग टाकीत नळ कानाचा डोळ्याचा वर आहे. किती मजेदार रचना आहे सगळ्या पंचज्ञानेंद्रियांपैकी, कारण सगळे इथंच आहेत पाचीच्या पाची. कान, नाक, डोळे, जीभ, नासिका सगळ्याचा विषय आला, त्वचेचाही विषय तिथे आला. पाचही ज्ञानेंद्रिय तिथं आहेत. त्यातला सगळ्यात खाली असलेला ज्ञानेंद्रियांचा भाग आहे रसना. जीभ खाली आली, ती काच खाली आली, त्याचं उत्तर आहे वरचे चार घेणारे आहेत, जीभ बोलणारी आहे, तिच्यातून बाहेर पडतं. काय बाहेर पडेल? जे पाहिलं असेल ते, जे ऐकलं असेल ते, ज्याचं ज्ञान घेतलं असेल त्याच गोष्टी निघणार आहेत. सतत गजानन 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 ऐका, सतत मोरयाचं रूप पहा. ते नाम आणि रूप आतमध्ये पक्क बसलं की मग मुखातून गजाननच येणार आहे, कारण दुसरं आता गेलंच नाही आतमध्ये. आणि समजून घ्या, सुरुवातीला सांगितलं होतं तसं, मुखातून काय येतं याच्यावर टाकीत काय साठलंय ते कळतं. त्या हिशोबामध्ये मला धक्का लागला, याचा अर्थ मला बोलायचं काम पडलं की गजानन गजानन निघालं पाहिजे, अथर्व शीर्षाचं निरूपण निघालं पाहिजे, मुद्गल पुराणाचं चिंतन निघालं पाहिजे. केव्हा निघेल? जेव्हा तेच ऐकलेलं असेल तेव्हा. एकदाच निघालं तरी चालतं. अनेक कथा आपल्याकडे येतात. भागवतामध्ये त्या अजामिळाची कथा आहे. त्या अजामिळाने चुकून पोराचं समजून भगवंताचं नाव घेतलं आणि मुक्त झाला. एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे कथा खरी आहे का? म्हटलं बिलकुल खरी आहे. का? म्हटलं व्यासांनी सांगितली, खोटं सांगणारच नाही. शास्त्रकार बरोबर सांगतात. एका प्रवचनकाराने असं एकाला सांगितल्यानंतर त्या माणसाने घरी जाऊन स्वतःचं नाव बदलून घेतलं. चारही मुलांचे नावं मोरयाचे, कारण शेवटी मोरयाचं नाव तोंडात आलं पाहिजे. एकाचं नाव गजानन, एकाचं नाव लंबोदर, एकाचं नाव विनायक, एकाचं नाव विघ्नराज. 4 नावं ठेवले. 4घे जण शेवटी म्हातारा मरताना जवळ होते, यांनी 4घांना हाक मारली. 4घांनी सांगितलं बाबा इथंच, आणि म्हातारा शेवटी मरताना ओरडला, म्हणे गाढवांनो 4घही इथंच आहात, दुकानावर कोण आहे? आणि मेला. नावं जरी ठेवले तरी शेवटी तोंडात येईल असं नाही. शेवटी एकदा नाव तोंडात यायचंय. एक नाव अंते मती सा गती. शेवटी एक नाव मुखात आलं तर माणूस उद्धरून जातो, पण ते एक येण्याकरता आयुष्यभराची सवय असावी लागते. आमचे गुरु महाराज सांगायचे 5च मिनिटं ध्यान करायचं असतं, त्याच्या पलीकडे नसतंच होत. 5च मिनिटं ध्यान करायचंय, पण लक्षात ठेव म्हणाले 5 मिनिटाच्या ध्यानाकरता 23 तास 55 मिनिटाचं सुद्धा आचरण लागतं, तर 5 मिनिटाचं ध्यान लागेल. चौकात कुठंतरी भजे खाऊन येशील आणि डोळे मिटून बसला तर ध्यान लागेल नाही, कुठलं तरी वेगळंच ध्यान दिसेल, आणि हा ध्यान नुसताच बसलेला राहील, त्याचा नाही उपयोग आहे. आतमध्ये उतरायचंय. तो मोरया शूर्पकर्ण आहे. मी शूर्पकर्ण असलो पाहिजे. काय ऐकायचं ते मला कळलं पाहिजे. काय ऐकायचं? त्याचं उत्तर एवढंच ऐकायचं. कसायस मोरया तू? भक्ता अनुकंपिनं देवम जगत्कारणमच्युतम आविर्भूतंच सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम एवं ध्यायति यो नित्यम स योगी योगिनाम वरः. हे सगळं ऐकायचंय. तू भक्तानुकंपिन आहे. भक्तांची अनुकंपा तुझ्या मनामध्ये आहे. तुला भक्त आपले वाटतात. त्या भक्तांवर तू प्रेम करतो. मी तुझा भक्त असलो पाहिजे. भक्त असलो पाहिजे या वाक्याचा अर्थ आहे विभक्त नसलो पाहिजे. तुझ्याशीच जुळलेला मी जे काय करेल ते कायेन वाचा मनसेंद्रिये वा तुझंच चिंतन असलं पाहिजे. शरीर माझं हलतंय तर दुर्वा आणण्याकरता, शमी आणण्याकरता, मोरयाची पूजा करण्याकरता, हात चालतायत तर टाळ्या वाजवण्यासाठी,
जीभ चालतीये मोरयाचं नामस्मरण घेण्यासाठी, डोळे उघडतायत मोरयाचं दर्शन घेण्यासाठी, कान वापरल्या जात आहेत मोरयाचं गुणगान श्रवण करण्यासाठी. ही रचना तयार झाली पाहिजे, त्याचं वर्णन आपल्या समोर सांगताय. मग असा जेव्हा मी मोरयाशी जुळलेला राहील ना, तेव्हा मी भक्त राहील आणि मग भक्ताची अनुकंपा त्याच्या मनामध्ये आहे, तो आपलं कल्याण करणार आहे. भक्तानुकंपिनं देवम जगत कारण, या सगळ्या जगाचं कारण आहे तो अच्युत, न हलणारा आहे, स्थिर आहे, अंतिम तत्व आहे, चिरंतन तत्व आहे, शाश्वत तत्व आहे. आविर्भूतमच्या सृष्टी आदौ, या सगळ्या निर्मितीच्या आधी तयार झाला आहे, या सगळ्या निर्मितीच्या नंतर राहणार आहे. आणि अशा प्रकारचा आविर्भूतंच्या सृष्टी आदौ प्रकृते पुरुषात परम, तो ना मायेत आहे ना मायापती आहे. कारण त्याचं मायापती असणं सुद्धा माया म्हटल्यामुळे सापेक्ष आहे, त्या दोन्हीच्या पलीकडे असणारं ते तत्व आहे. एवं ध्यायत यो नित्यम, अशा पद्धतीने जे त्याचं ध्यान करतात त्यांना योगी असं म्हणतात. असं योगी आपल्याला व्हायचं आहे. आणि मग असं योगी झालं की मोरयाला एक साष्टांग नमस्कार करायचा आहे. कोणता? उद्याच्या ह्याच्यात पाहू. तोपर्यंत जय गजानन.